उद्या 8:30 वाजता सप्पाला येते सांगून ठेवतो ट्रेनर. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील पाथर्डी, गणेशपूर, मालडोंगरी, गवरला, चिचगाव ह्या तांड्या वस्तीमध्ये 25 ते 30 वर्षापासून गोपाळ भटकी समुदाय वास्तव्य करीत आहे. यांच्याकडे 1961चा पुरावा नसल्यामुळे शासनाच्या कोणत्याही शासकीय योजनेचा कोणताही त्यांना लाभ मिळत नव्हता. त्यावर मी ऑगस्ट 2021मध्ये व्हिडिओ बनवला होता. राशन कार्ड देण्याचं कष्टही नाही, कष्टही नाही. शाळा शिकल्या नाही ना काहीच नाही असं म्हणतात. आता आजा बाबापासून आम्ही शाळाच ना शिकलून आम्हाला तर पोराबार तर आम्हाला शाळा शिकायला लागल नाही का आपला खेळच करायला लागल. हा आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच या भटकी समाजाला, गोपाळ समाजाला कास्ट आणि राशन कार्ड मिळण्यासाठी आम्ही तर त्या समुदायाला घेऊन तहसीलदार साहेब, एडीओ मॅडम यांच्याकडे निवेदन देणारच आहोत. पण आपण या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकता आणि या समाजाला मदत करू शकता. आज म्हणजे जे आमचे सरपंच साहेब, एसडीओ मॅडम आणि आमचे कार्यकर्ते कृपाकरजी चहांदे हे यांनी आमची खूप मदत केली आणि आम्हाला मेल्यातून जिवंत केल्यामुळे त्यांचं बहुत अभिनंदन वाटते. काहून की त्यांनी आम्हाला जीवित केल्यासारखं वाटते. पाथर्डी गणेशपूरचे सरपंच संजनाजी घुटके मॅम यांची भेट घेऊन गोपाळ समाजाच्या संदर्भात वेगवेगळ्या विषयावर चर्चा आणि तो ठराव पारित करून ब्रह्मपुरीचे एडीएम मॅम यांच्याकडे ठराव देण्यात आला. त्यानंतर सरपंच मॅडम आणि मी गोपाळ समुदायाला घेऊन एडीएम मॅमकडे गेलो. न थांबता गोपाळ समाजाचा व्हिडिओ दाखवला आणि एडीओ मॅडमसोबत चर्चा केली आणि त्यांचं नेहमी फॉलोअप घेत राहिलो. एसडीएम मॅम यांनी त्यांच्या गांभीर्य लक्षात घेऊन ज्या ज्या गावामध्ये भटकी समाज राहत आहे तिथे स्वतः जाऊन गृह चौकशी करून त्यांनी पडताळणी केली आणि पाथर्डी गणेशपूर इथे कॅम्प लावण्यात आला आणि 5 महिन्याच्या आत कारवाई करून माझ्या गोपाळ बांधवांना जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. आमच्याकडे पुरावा नव्हता शिक्षणासाठी आणि समोरचं शिक्षण घेण्यासाठी. त्या पुराव्यासाठी आमच्याजवळ जे डॉक्युमेंट्स नव्हते ते म्हणजे कास्ट आणि आमचे जातीचा पुरावा. बहुत मेहनत केली त्यासाठी, पण अजिबात निघू शकत नव्हता. काहून का तेवढा आमच्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते. आमच्या आज्याकडे नव्हते, वडिलाकडे नव्हते, पण आमच्याकडे सुद्धा तेवढे डॉक्युमेंट्स नव्हते. त्यामुळे आम्ही अजून बहुत त्यांना विचारलं, पण आमच्याकडे कृपाकर भाऊ हे आले, सामाजिक कार्यकर्ते. आम्ही ह्या गोष्टी त्यांच्याकडे सांगितल्या का असे आमच्याकडे हे डॉक्युमेंट्स नाही ना आणि आमचे मुलं बाळ समोर शिकू शकणार नाही, तर आम्ही काय करावा. आमची सरपंच मॅडम आहेत, त्यांना पण सांगितलं. असा अनुभव झाला की आम्ही मेलो होतो, पण आम्ही या कास्ट मिळाल्यामुळे आणि त्यांच्याकडून जे मदत झाल्यामुळे आम्ही अजून आपल्यामध्ये जीवितामध्ये आम्ही दाखल झालो. नाही तर आजपर्यंत मृत्यू होतं. काहून का आमचे कास्ट नव्हत्या. सरपंच व्हायच्या आधी ते कृपाकरजी चहांदे ते त्यांच्याकडे येऊन म्हणजे याच्याबाबत खूप प्रयत्न करत होते यांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी. ते म्हणजे मी माझ्या डोळ्यासमोरची ती गोष्ट आहे. कारण स्वप्न बघितलं होतं की मी सरपंच असताना मी माझ्या कार्यकालात त्यांना संपूर्ण माझ्याकडून जे काही मदत मिळेल ते माझ्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सगळ्यांनी त्या ठरावासाठी म्हणजे मान्यता दिली आणि तो मासिक मीटिंगमध्ये मान्यता दिलेला ठराव मी मॅडमकडे नेऊन दिला आणि मॅडमनी मग तारीख दिली आम्हाला की आम्ही ह्या तारखेला म्हणजे 4/4/2025ला आम्ही तुमच्या गावामध्ये कॅम्प लावू.
तर माझ्या गावातले जे भटक्या जमातीचे जेवढे पण लोक होते ते सगळे एकत्रित आले. तेच नव्हे तर ज्या ज्या लोकांना बाहेरचे ज्या भटक्या जमातीचे लोक आहेत, जसं गवरला, वांद्रा ह्या गावातल्या लोकांना माहिती झालं की गट ग्रामपंचायत चिचखेडा पातळी इथे कॅम्प लागणार आहे, तर आमचं पण तिथे काम होऊन जाईल म्हणून ते पण लोक इथे पातळीला आले होते. ते भेट दिली आणि सर्व आरोग्य, राशन कार्ड, सर्व विभागाच्या लोकांना त्या कॅम्पमध्ये बोलवलं आणि आरोग्य तपासणी झाली, आधार कार्ड निघाले, त्या जमातींच्या लोकांचे कास्ट निघाल्या आणि त्यांच्याकडे बँकचे पुस्तक पण नव्हते, खाते बँक नव्हतं. तर त्या कॅम्पमध्ये सर्व काही सोयी त्यांना म्हणजे शासन माझ्या दारी बोलवून त्यांच्या सर्व योजनांना सहकार्य मिळेल असे डॉक्युमेंट्स त्यांना विविध प्रमाणपत्रे ची प्रोसेस करून मॅडमनी सर्व काही म्हणजे त्यांच्याकडे जास्त जातीनं लक्ष देऊन सर्व काही योग्य रीतीनं करून दिलं आणि माझ्या गावातील लोकांना आता कोणत्याच योजनेपासून वंचित राहतील नाही असं मला वाटते. कारण आधार कार्ड, राशन कार्ड, बँकेचे पासबुक आणि जातीचे प्रमाणपत्र हे सर्व काही त्या कॅम्पमध्ये मिळालं आणि ह्या प्रयत्न करण्यासाठी मला प्रोत्साहित केले आमच्या गावचे तलाठी साहेब. मी वारंवार त्यांना विचारत होती की साहेब मला असं करायचं आहे आणि माझ्या गावातील गोपाळ समाजाचे जे लोक आहेत ते घरकुलपासून वंचित आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, ते त्यांना कोणत्या योजना मिळत नाही, तर हे करायसाठी काय करावं लागेल आणि कुठून कसं करायचं. मी आमच्या तलाठी साहेबांना विचारली, जे की राऊत आहेत ते तलाठी साहेब, आणि आमचे ग्रामसेवक सुद्धा त्यांनी फार मोठे मोलाचे मार्गदर्शन केले. आणि माझ्या गावातीलच नाही तर ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये मालडोंगरी, जिसगाव, गवरला, वांद्रा ज्या ज्या गावामध्ये भटक्या जमातीचे लोक आहेत त्यांना सर्वांना ह्या प्रमाणपत्राचा फायदा झाला मॅडम तुमच्यामुळे. आणि तुमच्यासारख्या कर्तृत्ववान SDM आमच्या ब्रह्मपुरी तालुक्याला मिळाल्या आणि आमच्या ओळख नसलेल्या लोकांना माणुसकीत आणून देण्याचं काम मॅडम तुम्ही केलं. फार फार धन्यवाद. आणि कृपाकर चहांदेजी साहेब आणि माझ्या ग्रामपंचायतचे सर्व सहकारी, या सर्वांचं धन्यवाद आणि आभार. आणि देव त्यांना अजून समोर नेऊ असे कामामध्ये मदत करायला आणि हरेक गोरगरिबांना अशीच मदत करावी. ब्रह्मपुरी तालुक्यात गणेशपूर येथे या गावामध्ये काही गोपाळ समाजाची वस्ती आहे. त्या संदर्भात त्या गावचे सरपंच मॅडम आणि सामाजिक कार्यकर्ते कृपाकर चहांदे साहेब हे माझ्याकडे आले. त्यांनी त्या समाजाच्या लोकांकडे कुठलेही दस्तावेज उपलब्ध नसल्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर आम्ही स्थानिक चौकशी केली, ग्रामपंचायतीचा ठराव घेतला. गृह चौकशीच्या आधारावर त्यांना जातीचे दाखले या ठिकाणी वाटप करण्यात आले. जो समुदाय संविधानिक अधिकारापासून वंचित होता, त्या समाजाचे शासन दरबारी अस्तित्व नव्हते, अशा समुदायाला आपण मुख्य प्रवाहात आणून न्याय देण्याचे काम केलेत. त्याबद्दल ADM मॅम, सरपंच मॅम आणि त्यांच्या सर्व चमूचे अभिनंदन करतो आणि ADM मॅमला सलाम करतो.